नव्हती, तुझ्या भावाच्या नावाने खिचडी खायची गरज नव्हती. आणि पंतप्रधानांनी मणिपूरला जावं, म्यानमारला जावं. अरे पंतप्रधानांनी जिथे जावं पंतप्रधान जातील. तुझ्या डोंगणात खरंच ताकद असेल, तू खरंच राजाराम राऊतचा मुलगा असेल ना, तर जाऊन पत्राचालमध्ये जाऊन एक छोटीशी महाआरती तरी कर 22 तारखेच्या नावाने. तुला काय तुझी अवस्था करून तुला कायम स्वरूपी वनवासात पाठवतील ना, हे तिकडचे लोक बघ जरा. म्हणून पंतप्रधानांवर टीका करण्याची तुझ्यासारख्या खिचडी चोरची लायकी नाही, जी गरिबांची खिचडी खातो. आमचे पंतप्रधान आज सोलापूरमध्ये गरिबांना घर देण्यासाठी सोलापूरला आलेले आहेत, तुझ्यासारखे गरिबांची खिचडी चोरी करण्यासाठी नाहीत. म्हणून तर तुम्ही महाविकास आघाडीने किती सीट लढवावेत, मग तू कशाला दिल्लीला जातोयस? तू कशाला 10 जनपदचे पाय चाटतोयस? तू का नाही राज्याचे काँग्रेसच्या आणि शरद पवार गटाच्या नेत्यांशी बोलतोयस? तेव्हा तुला दिल्लीचं नेतृत्व आणि तुझा राहुल गांधी लाडका असतो, तेव्हा तुला 10 जनपदची चाटुगिरी करायची असते. राष्ट्रीय पक्ष आमचा आहे, मोदीजींसारखा एक विश्वगुरु आणि ज्याला जगात मान्यता असलेला नेता हा आमचा नेतृत्व आहे. ते अगर राज्यामध्ये येऊन लोकांना जे त्यांनी शब्द दिलेलं की माझ्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जना बेघर असतील त्यांना मी घर देईन, हा जो शब्द होता तो पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आमचे पंतप्रधान पूर्ण करत असतील तर ह्यांच्या डोंगणाखाली आग लागली नाही पाहिजे. कारण 2022च्या नंतर ह्यांना पण पंतप्रधान आवासच्या खालती घर द्यायची गरज लागणार आहे आम्हाला. हे सगळे बेघर आणि बेरोजगार होणार आहेत 2024च्या नंतर. राजकीय ज्यांनी साधी एक सरपंचाची निवडणूक लढवली नाही तो संजय राजाराम राऊत दुसऱ्यांचे मतदार आणि दुसऱ्यांची राजकीय ताकद मोजतोय. यांनी स्वतः ठाकरे गटाकडून साधी त्याची ईशान्य मुंबईची एक खासदारकी लढवण्याची हिंमत दाखवावी, किंवा तिकडची जी बीएमसीची वॉर्डची निवडणूक येईल ना तेव्हा वॉर्डची निवडणूक लढून दाखवावी आणि मग दुसऱ्यांचे आकडे आणि राजकीय ताकद मोजा. पण पत्राचालमध्ये पण काही वॉर्डची निवडणुका आहेत, पत्राचाल पण एका वॉर्डमध्ये येतं, मग त्या वॉर्डमध्ये जाऊन प्रचार करण्याची हिंमत दाखव ना पहिलं. मणिपूर, म्यानमार हे फार लांब झाले रे. तू पत्राचाल लायकीचा माणूस आहे, पत्राचालमध्ये काय तुझी परिस्थिती आहे ती पहिली सांग आणि मग मणिपूर म्यानमार बद्दल चर्चा कर. हे फार लांबची गोष्ट झाली. आमच्या मुख्यमंत्र्यांनी डॅव्होसमध्ये जाऊन आहे ना मोठे मोठे प्रकल्प आणि मोठी गुंतवणूक आणलेले आहेत. ते आकडे मोजताना तुझं अर्धा आयुष्य उरलेलं संपून जाईल. आणि अदानींबरोबर तुझ्याच राहुल गांधीच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसा अगोदर करार केलेला आहे. म्हणजे राहुल गांधींवर अन्य कोण नाही, त्यांच्या तेलंगणाचाच मुख्यमंत्री चुकलेला आहे. आणि तुम्हाला अन्य तुमच्या घरातले म्हणजे घरातले सगळे खर्च चालवण्यासाठी गुजराती समाज चालतो. उद्धव ठाकरेला त्याचे लंडनचे दौरे करण्यासाठी गुजराती बिल्डर आणि व्यावसायिक चालतात. मग तुम्हाला अन्य गोष्टीमध्ये गुजराती का चालत नाही? पहिलं तुम्ही शपथ घ्या की तुमचं आयुष्य गुजराती समाज आणि गुजराती उद्योजकांवर आम्ही हे करणं बंद करणार आणि मग गुजरातींवर आक्षेप उचला. ह्यांना लग्न समारंभासाठी, सुट्ट्यांसाठी, घरातली एसीचं बिल भरण्यासाठी, मोबाईलचं बिल भरण्यासाठी गुजराती लागतात आणि अन्य वेळी गुजरातींवर शिव्या घालणार. मग स्वतःची सत्ता महाविकास सत्ता असताना फक्त रुची राऊत, त्याच्या मुलीचं नाव मला वाटतं काय माहित काय, स्वतःच्या मुलीबद्दल आणि आदित्य आणि तेजस बद्दल काय विचार केला? तेव्हा का नाही महाराष्ट्रातल्या बेरोजगारांवर विचार केला? वाईनची कंपनी उघडायची आहे तर स्वतःच्या मुलीच्या नावाने. सगळे कॉन्ट्रॅक्ट आदित्य आणि तेजसच्या पार्टनर आणि मित्र परिवाराला. तेव्हा महाराष्ट्राच्या बेरोजगाराबद्दल काय विचार केला नाही? सत्ता असताना स्वतःच्या मुलांबद्दल विचार करायचा, सत्ता गेल्यानंतर बेरोजगार बोलायचे, बोंबलत बसायचे. हे असे दुपट्टी चोर आहे सगळे, ज्याची स्वतःच्या आयुष्यामध्ये फजिती झाली आहे आणि दुसऱ्यांना फजिती म्हणू नये. त्याचे नातेवाईक आणि त्याचे घरचे लोक पण त्याला बघून फजितच म्हणतात. काल कुठल्या तरी या संजय राजाराम राऊतने मुलायम सिंगला श्रेय दिलेला आहे, असं कुठला तरी व्हिडिओ आलेला आहे की मुलायम सिंगनी गोळ्या घातल्या नसत्या तर हे
मंदिरचं आंदोलन मोठं झालं नसतं. हे ऐकल्यानंतर स्वर्गातून बाळासाहेब ठाकरेंनी याला नक्की एक गोळी मारली असती, किंवा मुलायम सिंगच्या सरकारची एक गोळी ह्याला लागली पाहिजे होती, संजय राजाराम राऊतला. आमची सकाळची कटकट तरी बंद झाली असती. जाऊन दे हो, कोणाला कोणाची भीती आहे हे 2024ला कळेल. तू तुझ्या पहिल्या बायकोची घाबरायची बंद कर, मग बाकीच्या लोकांची भीती दाखव.